आज आपण करूया अळूवडी। आता त्याच्यासाठी मी घेतलंय ही अळूची पानं। ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची आणि ह्याच्या मागचा जो शीर असता ती काढून टाकायची जाडीवाली आणि लाटण्याने थोडा लाटून घ्यायचा आणि प्लेन करायचं। हे 12 पानं असत। आता आपण 2 रोल बनवते असत अळूवडीचे, म्हणून इकडे 6 पानं आणि दुसरीकडे 6 पानं अशा प्रकारे मी विभागणी केली। आता याच्यासाठी सामान काय घेतलंय तर इकडे 1.5 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलंय। त्या अशासाठी की ह्या पानांचा जो पदर असता तो सुटतो नाही, एकदम छानपैकी राहतो। मग इकडे चिंचेचं पाणी, चिंच भिजत घालायची आणि त्याचा कोळ करायचो आणि चोथो काढून टाकायचो आणि पाणी करायचं। इकडे गूळ घेतलंय, काळो मसालो, तीळ पांढरे आणि इकडे मी शेंगदाण्याचं कूट घेतलंय खमंग होण्यासाठी। तुमका नको असला तर तुम्ही घेऊ नका, हे ऑप्शनल असतं। मीठ आणि हे मसाले। आता आपण या पीठ तयार करून घेऊया। या मी 1.5 वाटी बेसन घेतलंय, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं, मग या गव्हाचं पीठ घालायचं, हे पांढरे तीळ, गूळ, शेंगदाण्याचा कूट आणि मसाल्यामध्ये हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडंसं आमचं मालवणी मसालो 1 चमचा आणि चवीनुसार मीठ आणि गूळ आणि या चिंचेचं पाणी घालायचं आणि हा सगळा पीठ मिक्स करून घ्यायचं। थोडासा साधा पाणी घालूया। आता आपण इकडे एक पान घेतला, त्याच्यावरती हा पीठ लावूया। खूप जाड पण नाही लावायचा। मग दुसरा पान घ्यायचा आणि त्या उलटा ठेवायचा। मग तिसरा पान सरळ ठेवूया। छोटी छोटी पानं असली तर ती मध्ये घालायची। चौथा पान असं ठेवायचं, एकदा सरळ आणि एकदा उलटा असं ठेवायचं। आता जिकडे जिकडे पीठ लागलं तर नाही ते पीठ लावून टाक। आता साईडने दोडायचं, फोल्ड करायचं। आता ही पानं थोडी छोटी असतात त्यामुळे छोटासाच दोडायचा, मग इकडून फोल्ड करायचं आणि आता इकडे पण थोडंसं पीठ लावायचं, म्हणजे आपण गुंडाळलं ना की तर चिकटतं ना, मग आता फोल्ड करत घट्ट फोल्ड करायचं। पीठ असं सगळीकडून लावून द्यायचं। आता माझी पानं छोटी असल्यामुळे छोटी गुंडाळी झाली, पानं मोठी असली तर त्यापेक्षा मोठी होती। आता अशीच बाकीच्या पानांचे मी करून घेते। अशा प्रकारे मी 2 रोल तयार करून घेतले। आता आपण ते उकडून घेऊया। इकडे मी गॅसवर मोदक पात्र ठेवलंय, त्याच्यात खाली पाणी घातलंय। आता त्याच्यावरती आपण हे रोल ठेवूया आणि झाकण ठेवून मोठ्या गॅसवर 20 मिनिटं आपण त्याला शिजवून घेऊया। आता 20 मिनिटं झाली, आपण बघूया। हे अळूवडी इकडे उकडली, गॅस बंद करूया आणि काढून इकडे प्लेटमध्ये थंड करत ठेवूया। अशा प्रकारे प्लेटमध्ये काढून घेतली ही आपण आता थंड करत ठेवूया। आता ही अळूवडी थंड झाली, आता आपण ते धारदार सुरीने कापून घेऊ। असे मी सगळी अळूवडी कापून घेतलंय। इकडे तवो ठेवलाय, त्याच्यात घातलंय तेल। तेल तापला की आपण ही सगळी अळूवडी त्याच्यात तळून घेऊया। आता ही परतून घेऊया आणि दुसऱ्या बाजून पण त्या प्रकारे भाजून। सुंदर ब्राऊन कलर आलो, अशा प्रकारे सुरसुरीत सगळी अळूवडी आपण तळून घेऊया। आता हे सगळे अळूवडी मी तळून घेतले। अशा प्रकारे सोप्या पद्धतीने अळूवडी करून बघा, मस्त लागता। आणि तुमका रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।